ओम श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा व्हिडिओ जर तुझ्या समोर आला असेल तर तो केवळ योगायोग नाही. कदाचित अनेकच दिवसांपासून तू मनामध्ये एकच प्रश्न घेऊन जगत आहेस. मी इतकं चांगलं वागलो तरी माझ्यासोबतच वाईट का होतं? माझ्याबरोबरच असं का झालं? ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात माझा का केला? ज्यांच्यासाठी रात्रंदिवस झटलास त्यांनीच तुला एकटं का बरं सोडलं? ज्यांच्यासाठी अश्रू ढाळले त्यांनी तुझ्या अश्रूंवर हसू केलं. तुला वाटलं आता माझं आयुष्य संपलं आहे. पण बाळा, श्री स्वामी समर्थ सांगतात, ज्याला मी घडवतो त्याचीच परीक्षा सर्वात आधी घेतो. तुझे हे जे अश्रू आहेत ना, ते व्यर्थ गेलेले नाहीत. तुझ्या प्रत्येक वेदनेची नोंद परमेश्वराने ठेवलेली आहे. आज जे तुला कमी समजत आहेत, उद्या तेच तुझं यश पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. आज जे तुला सोडून गेले, उद्या तेच तुला पुन्हा शोधतील. पण त्यावेळेस तू खूप उंचावरती गेलेला असशील. पण तेव्हा तुझं आयुष्य इतकं पुढे गेलेलं असेल की मागे वळून जरी पाहण्याची गरजही तुला पडणार नाही, गरज वाटणार नाही. बाळा, कधी नदी शांत दिसते पण तिच्या आत प्रचंड शक्ती वाहत असते. तसाच तू आहेस. तू शांत आहेस म्हणून लोकांनी तुला कमकुवत समजलेलं आहे. तुझा शांत राहण्याचा फायदा घेतलेला आहे. पण त्यांना माहिती नाही की श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात त्याला जगातील कोणतीही शक्ती केव्हाच हरवू शकत नाही. तुझ्यावर अन्याय, अपमान झाला असेल, खोटे आरोप झाले असतील, लोकांनी तुझी थट्टा जर उडवली असेल, पण लक्षात ठेव, सत्याला वेळ लागतो पण विजय मात्र नक्कीच मिळतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, वेळ माझी आहे म्हणून घाई अजिबात करू नकोस. सूड घेण्याचा विचार करू नकोस. कारण कर्म स्वतःचं उत्तर देतातच. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्यावरही रडण्याची वेळ एक दिवस येणारच आहे. त्यांच्या आयुष्यात अशी वेळ येईल की त्यांना त्यांच्या प्रत्येक चुकीची जाणीव ही होईलच. तो पश्चाताप शब्दांत सांगता येणार नाही. आणि तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन पहाट उगवेल. तू पुन्हा हसशील. तुझ्या घरामध्ये आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावर तेज येईल. पूर्ण वातावरण बदललेलं असेल आणि लोक म्हणतील, हा तोच माणूस आहे का जो नैराश्य होता? हो, कारण श्री स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा नशीब बदलायला वेळ लागतच नाही. पण बाळा, एक प्रश्न मी तुला विचारतो. तू अजूनही भूतकाळाला धरून बसला आहेस का? की श्री स्वामी समर्थांचा हात धरून पुढे चालायला तयार आहेस? याच उत्तरावर तुझा विजय अवलंबून आहे. बाळा, कधी कधी तुला वाटत असेल की माझ्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ पर्यंत पोहोचतात का? रोज मी नमस्कार करतो, रोज स्वामींचं नाव घेतो, तरी संकट कमी का होत नाहीत? पण लक्षात ठेव,
बीज जमिनीमध्ये पेरल्यानंतर लगेच झाड येत नाही. ते आधी अंधारामध्ये राहते, मुळे मजबूत करते आणि योग्य वेळ आल्यावरच जमिनीच्या वरती येते. तसंच तुझ्या या मौल्यवान आयुष्याचंही आहे. आज तुला वाटतंय की काहीच घडत नाही, पण श्री स्वामी समर्थ शांतपणे तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहेत. ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना वाटलं तू कायमचा हारलास. पण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचा पराभव मी कधीच होऊ देणार नाही. आज तुझं मौन लोकांना कमजोरी वाटत आहे, पण हे मौनच उद्या तुझी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कारण प्रत्येक वेदना माणसाला अधिक मजबूत बनवते. बाळा, तू रडलास तेव्हा लोकांनी साथ तुझी दिली नाही. तू अडचणीमध्ये होतास तेव्हा अनेकांनी तुला पाठ फिरवली. तुझ्यावरती सर्वजण हसले, पण एक व्यक्ती कधीच तुझ्यापासून दूर गेली नाही. ती व्यक्तीच म्हणजे श्री स्वामी समर्थ. तू झोपलेला असतानाही त्यांची कृपा तुझ्यावरच असते. तुझ्या प्रत्येक संकटाकडे त्यांची नजर असते. म्हणून निराश अजिबात होऊ नकोस. ज्यांनी तुला कमी लेखलेलं आहे तेच उद्या तुझ्या यशाची चर्चा करणार आहेत. तू फक्त स्वामींवर श्रद्धा आणि संयम ठेव. कारण वेळ बदलते आणि जेव्हा स्वामी वेळ बदलतात तेव्हा एका क्षणामध्ये आयुष्य बदलू शकतं. म्हणून आजपासूनच स्वतःला एक वचन दे, मी राग सोडणार, मी द्वेष सोडेन, मी माझा मोकळा वेळ वाया घालवणार नाही. सूड घेण्याचा विचार सोडेल आणि स्वामींच्या चरणी माझं सर्व दुःख अर्पण करेल. कारण खरी लढाई माणसाशी नसते, ती आपल्या कर्माशी असते आणि आपल्या विश्वासाशी असते. बाळा, जर तुझा विश्वास अढळ असेल तर विजय तुझ्यापासून दूर नाहीच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.